दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झालेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील। त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल। मी आणि माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातून जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू। या गॅलरीमध्ये मी पहिल्यांदाच बसलो। यापूर्वी एका कार्यक्रमाकरता या सभागृहात बसलो होतो पण गॅलरीमध्ये कधी बसलो नव्हतो आणि अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज देखील मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मला अतिशय समाधान आहे की अशा पद्धतीनं या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्याला आपण सांगितलं की हेरिटेज अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अशा एका महत्त्वाच्या सोहळ्याचं साक्षीदार होणं हे देखील मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं। सर, तुम्ही ज्या प्रमाणे आव्हान केलं होतं ट्रिपल इंजिन सरकार असावं, आता हे तिसरं इंजिन तुमच्यासोबत जोडलं गेलेलं आहे, काय बदल दिसू शकतो मुंबईकरांना आणि अपेक्षा वाढतील का मुंबईकरांच्या? शेवटी पहिली गोष्ट तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तिथे प्रशासक होते पण प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे। लोकप्रतिनिधींचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित आहे आणि ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी हे अधिक जवळचे वाटतात, ते अधिक अप्रोचेबल आणि ॲक्सेसेबल वाटतात। तो परिणाम मुंबईमध्ये दिसून पडेल। मला असं वाटतं की आता हा सगळा अजेंडा तुम्ही महापौर उपमहापौरांना विचारला पाहिजे। ते बसले आहेत, आता त्यांचं काम त्यांना करायचं आहे। त्यांना जी मदत लागेल ती देण्याचं काम आम्ही करू। आहे की रोहित पवार काय बोलले हे काही मी पूर्ण ऐकलेलं नाही। मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी काही प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांनी ज्या शंका
उपस्थित केलेल्या त्या शंका त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा उपस्थित केल्या. पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही. पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं. त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे. आता ही सगळी चौकशी चाललेली आहे. मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात. देशामध्ये जे DG एव्हिएशन सेफ्टी आहेत हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे. देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे. जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत. जे कम्युनिकेशन पायलट आणि ATC मध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत. तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत. त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये. कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत. अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात. मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही. याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही. आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते. प्रत्येकालाच असं वाटतंय की त्यांच्या या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे. ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल हा मला विश्वास आहे. या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी DG सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात DG सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही. याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे.